आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे. मधले हे 1-2 लाडक्या बहिणींसाठी खुशखबर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. आज कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार हे मी तुम्हाला सांगणार आहे. आज या जिल्ह्यांमध्ये 100% वाटपाला सुरुवात होणार आहे, कारण काल जवळपास 8 ते 9 जिल्ह्यांमध्ये वाटपाचा कार्यक्रम झालेला आहे. जवळपास 8 ते 10 जिल्ह्यांमध्ये मेसेज आलेले आहेत. पुढच्या 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात पैसे येणार आहेत असं त्यांनी सांगितलं होतं काल आणि परवा सांगितलं होतं आणि कालपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे. काल शनिवार होता, आज रविवार आहे. आज देखील पैसे येणार आहेत. आज रविवार आहे याचा अर्थ असा नाही की बँका बंद आहेत म्हणून पैसे यायचे थांबतील, असं होत नाही. हे ट्रान्झॅक्शन ऑनलाईन सुरू आहे. ऑलरेडी हे पैसे तुमच्या अकाउंटवर आता यायला सुरुवात होईल. आज 10 वाजल्यापासून पुढे सकाळी पुन्हा एकदा वितरणाला सुरुवात होणार आहे. अतिशय मोठी खुशखबर आहे. लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला जे सांगतोय ते पुढे नीट ऐका, कारण खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणी चिंतित आहेत आणि भरपूर लाडक्या बहिणी खुशसुद्धा होणार आहेत. त्यांना पुढे अशा 2 महत्त्वाच्या मी बातम्या सांगणार जे ऐकून त्यांना अतिशय आनंद होणार आहे आणि काही लाडक्या बहिणींना दुःखसुद्धा होणार आहे. तर आपण तेच आता पाहणार आहोत. बघा, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो 1,500 रुपयांचा कालपासून मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज यायला सुरुवात झालेली आहे, कारण चेक जो आहे तो 2-3 दिवसा अगोदरच जमा झाला होता. सरकारने महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे हा चेक जमा केला होता. आज कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहेत, आज सर्वांनाच पैसे येणार का, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि जर आज कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे तर सरसकट वाटप होणार आहे का त्या जिल्ह्यांमध्ये, म्हणजे समजा आपण आज जर पुणे जिल्हा बोललो तर पुणे जिल्ह्यात सरसकट वाटप होणार आहे का, हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये नीट पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा, त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवा, कारण त्यांना हे माहीत नाहीत गोष्टी. भरपूर लाडक्या बहिणी ह्या काय होत आहेत, चिंतेत दिसत आहेत. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये मला सांगा कोणाकोणाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे आणि जर जमा झाला असेल तर तुमचा जिल्हा कोणता आहे हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. कारण आपल्याला दुसऱ्या लाडक्या बहिणीचे सुद्धा व्हिडिओ बघतात, त्यांना सुद्धा कमेंट्स वाचतात त्यामुळं त्यांना कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला हप्ता नेमका किती आला आहे आणि तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुम्ही KYC केली होती का. कारण लाडक्या बहिणींनो कागदपत्रांची सुद्धा तपासणी सुरू आहे. तरी पण टेन्शन घ्यायची गरज नाही. आनंदाची बातमी आहे, आजपासून बहिणींना पुन्हा पैसे वितरणाला सुरुवात ही होणार आहे. आज दुसरा टप्पा असणार आहे. आज मी तुम्हाला जी जिल्ह्यांची नावं सांगणार आहे त्या जिल्ह्यांपासून वितरणाला सुरुवात होणार आहे आणि मी त्यात सांगणार आहे तुम्हाला की सरसकट वाटप होणार आहे का. बघा, आज जर आपण प्रामुख्यानं बघितलं तर आज पुन्हा एकदा पुणे, मुंबई, ठाणे, धुळे, सोलापूर, नाशिक, अमरावती, जालना, नंदुरबार अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे. आणि लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस बोलतो एखादा जिल्हा म्हणजे तो जिल्हाच येईल असं नाही, मागे पुढे 1-2 जिल्हे होऊ शकतात. आणि सरसकट वाटप होणार आहे का, तर होय, सरसकट त्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे, ह्याची नोंद घ्यायची आहे. सरसकट वाटप म्हणजे काय मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय. ज्या लाडक्या बहिणींना आता तुम्हाला वाटत असेल की आमची KYC राहिलेली आहे, मग फेब्रुवारी महिन्यासाठी KYC गरजेची आहे का, तसं पाहायला गेलं तर फेब्रुवारी महिन्यासाठी KYC गरजेची नाही. कारण सरकारने 31 मार्चपर्यंतची मुदत दिलेली आहे आणि 31 मार्चच्या अगोदर जर तुम्ही वितरण करत असाल तर ह्याच्यामध्ये कुठलाही KYCचा रूल हा लागू करण्याची गरज नाही. आणि लक्षात घ्या, दुसरी गोष्ट आहे अर्ज पडताळणी. भरपूर लाडक्या बहिणींचं काय झालेलं आहे, अर्ज पडताळणी सुरू असल्यामुळे त्यांना हप्ते येणार का नाही हा एक मोठा प्रश्न आपल्याला तिथं पाहायला मिळतो. परंतु ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जानेवारी महिन्याच्या आकडेवारी जर बघितलं तर फक्त 1 कोटी जवळपास लाडक्या बहिणी होत्या त्यांना हप्ता मिळाला होता. जानेवारी महिन्याचा हप्ता भरपूर लाडक्या बहिणींचा राहिलेला आहे, कारण निधीच 90 कोटी जमा झाला होता. तर सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार किती, तर मग आता कोणत्या लाडक्या बहिणींना किती रुपये मिळणार हा एक मोठा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, सध्या तरी फक्त फेब्रुवारी महिन्याचा 1,500 रुपयांचाच मेसेज हा तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळणार आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता येणार नाही. आता त्याच्याबद्दल तरी कुठलीही बातमी आपल्याला पाहायला मिळत नाही आणि कुठलीही अपडेटसुद्धा आलेली नाही. कारण ज्यावेळेस आपण अपडेट देतो त्यावेळेस आपण योग्य ती माहिती देतो. बिना अपडेटची योग्य ते GR आल्याशिवाय आपण कुठल्याही प्रकारचं ते तुम्हाला ह्या महिन्याचा हप्ता मिळणार, त्या महिन्याचा हप्ता मिळणार असं म्हणणार नाही. तर मी आज तुम्हाला जिल्हे सांगितलेत आणि त्या जिल्ह्यातील सर्वांनाच आज वितरणाला सुरुवात होणार. आता तुम्ही म्हणाल दादा बँक कोणत्या, लक्षात घ्या, बँक असं काही पर्टिक्युलर बँक नाही. HDFC असेल, ICICI असेल, ॲक्सिस असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, कुठलीही तुमचे बँक खातं असू द्या, तुमचं पोस्टाचं खातं असू द्या,
सर्वांना पैसे हे मिळणार आहेत. परंतु एक चिंतेची बाब म्हणजे अशी आहे, भरपूर लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की दादा आमचा जानेवारीचा हप्ता आला नाही तर फेब्रुवारीचा हप्ता येईल का. तर इथं कुठंतरी आपल्याला निराशा जाणवत आहे. ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आला आहे त्यांना आधी फेब्रुवारीचा हप्ता येऊ शकतो. आणि जर सरकारने विचार केला कुठलाही तिथं, जर सरकारनं लाडक्या बहिणींना जर त्यांनी पैसे द्यायचे ठरवले तर ते देऊ शकतात. ज्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता आला नाही त्यांना फेब्रुवारीचा हप्तासुद्धा ते देऊ शकतात, म्हणजे त्यांना पात्र करू शकतात. कारण काय झालं आहे, भरपूर लाडक्या बहिणींना बघा जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला नाही, बरोबर. आता कोणाकोणाला जानेवारी महिन्याचा हप्ता आला नाही त्यांनी कमेंट्स करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं जे बँक खातं असेल किंवा तुमचं जे आता भरपूर लाडक्या बहिणी काय केलं आहे, पोस्टाचं खातं काढलं आहे, तर पोस्टाचं खात्यात जाऊन बघा आपल्याला काय आहे का, व्यवस्थित सगळं अकाउंट चालू आहे का. कारण काय झालं आहे, भरपूर लाडक्या बहिणींना आता मागे 2-3 महिने हप्ते नाही आले, बरोबर. डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीचे हप्ते नाही आले तर त्यांचं अकाउंट बंद झालेलं आहे. तर अशा लाडक्या बहिणीसाठी हा फॉर्म आहे बघा. हा फॉर्म व्हिडिओ थांबवा आणि बघा, स्क्रीनशॉट काढा. लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबत ह्याच्यामध्ये मी सगळे दिलेलं आहे मजकूर. तो मजकूर तुम्ही एका वहीच्या पानावर जरी लिहिला आणि अंगणवाडी जमा केला, फक्त तुमची माहिती तर अपडेट करा. त्यालासोबत तुम्हाला आधार कार्ड आणि मोबाईल नंबर टाकायचा आणि सही करून तुम्हाला ही अंगणवाडीमध्ये जमा करायचा आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. हा फॉर्म तुम्ही भरून दिला तर तुमचे रखडलेले हप्ते पुन्हा सुरू होण्याची 100% शक्यता असू शकते. विनंती अर्ज तुम्ही हा करू शकता. ह्या विनंतीला जर मान देऊन जर त्या अधिकाऱ्याने ते ॲक्सेप्ट केलं आणि तुमची जर पडताळणीनिमित्त जर असं निदर्शनास आलं की तुम्ही सगळ्या परीने योग्य आहात आणि तुम्ही पात्र आहात, तर 100% तुम्हाला आता पुढचा जो हप्ता आहे फेब्रुवारीचा, म्हणजे आता जो हप्ता चालू आहे फेब्रुवारीचा, तो 100% येणार आहे. ह्याची कुठलीही तिथं टेन्शन घ्यायची गरज नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं, आज वितरण सुरू राहणार आहे का, तर होय, आज वितरण सुरू राहणार आहे. आणि एवढंच नाही तर आज सोबत उद्यासुद्धा वितरण हे सुरू राहणार आहे. लक्षात घ्या, उद्या सोमवार आहे, वर्षाखेर आहे. कशाचा, आपला जो फायनान्शियल इयर असतं त्याचा वर्षाखेर आहे, त्यामुळे हे वितरण सुरू राहणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आज 3,000 रुपये जमा होतील. बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे. पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3,000 जमा झाल्या आहेत. त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी एक तर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही जी शासन निर्णय जो आम्ही लाडक्या बहिणीचा निर्गमित केला, याच्यामध्ये आम्ही कुठलाही बदल केलेला नाहीये. ही मला सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत. 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं. दुचाकी वाहन असावं, 4 चाकी वाहन नसावं, हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं. ते राज्यातल्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरदार नसाव्या, हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये. आम्ही ज्या वेळेला ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला स्क्रुटिनी चालू केली, त्यावेळेला 70-75 हजार अर्ज असे होते की जे पात्र होत नव्हते, जे त्यावेळेला ड्रॉप करण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये स्क्रुटिनी केली त्यावेळेला तर 1 लाखापेक्षा अधिक असे अर्ज होते की जे पात्र होत नव्हते. त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं होतं. त्यामुळे अशा पद्धतीचं लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त होणं हे काही अचानक केलेलं आहे अशातला काही भाग नाही. आणि निकषांमध्ये काही तक्रारी ज्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये ज्या प्राप्त झालेल्या आहेत, जे एका ह्याच्यावरून 2-2, 3-3 वेळा लाभ घेत आहेत अकाउंट्समधनं, किंवा ज्यांच्या 4 चाकी वाहनं आहेत पण तरी सुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस्ड आहेत त्या संदर्भातली चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्याच्यामुळे ही योजना चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलत आहोत. एक, आणि ती कायमस्वरूपी चालू राहणार. महिलांसाठी सुरू केलेली ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. ती अशा पद्धतीनं कोणीही बंद करण्याचा विचारही कधी मनामध्ये आणूही शकत नाही आणि कोणी कधी करणारही नाही. कारण ज्या योजनेने महिलांच्या आयुष्यामध्ये आनंद आलाय तो आनंद हिरावून किंवा हिसकावून